सर इकडे 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 बघा. खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. सचिन मोगरा त्यानंतर मीनाक्षीताई पवार यांना विनंती आपण आहे. शाही सभापती समोर उभे राहा. आणि या ठिकाणी नवनिर्वाचित शाही सभापतींचा पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करणार आहे. मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी चला आता बालाजी सोडलके साहेब आपलं स्वागत नामदार साहेब. काका सोड काय सांगाल सर, आपली समाज कल्याणाच्या सभापतीपदी निवड झाली आहे आणि गेल्या काही वर्षापासून त्याच्यावर जिल्हा परिषदेवर प्रशासक होते तरी भरपूर कामं पडली की आपण कशा पद्धतीने नियोजन करणार आहात? जिल्हा परिषद ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मिनी मंत्रालयासारखं काम करत असतं. आतापर्यंत निवडणुका झाल्यानं 5 वर्षानंतर म्हणजे जवळपास 3-4 वर्ष प्रशासक जिल्हा परिषदेवर काम करत होते. प्रशासक जरी असले तरी कोणते कामं रुकलेले नाहीत. अव्याहतपणे सरकारचा निधी आला तो खर्च झालेला योजनावर, परंतु जो काही बॅकलॉग आता राहिलेला असेल तो बॅकलॉगसुद्धा काढण्यासाठी म्हणून मेंबरच्या प्रत्येक जे सदस्य आहेत प्रत्येक सर्कलसाठीचा शासनाकडून सुद्धा निधी प्राप्त झालेला आहे. बॅकलॉग मागचा निधीसुद्धा येतोय, तो सुद्धा आता खर्च केला जाणार आहे या डिसेंबर अखेरपर्यंत. तर पेंडिंग कामाचा आढावा घेऊन समाजकार्य करण्याचा आमचा जो मानस आहे तो अव्याहतपणे आम्ही चालू ठेवणार आहोत. बोला सर, काही सामाजिक कार्य असते ज्यामध्ये समजा रोड रस्ते किंवा जरी सुधार वस्ती यामध्ये सुद्धा कित्येक वर्षापासून कामं झालेली नाही, कसं बघताय? बरोबर आहे. जी कामं झालेली नाहीत आणि ज्या कामं होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही समक्ष भेटी देऊन अधिकाऱ्याकडून त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट मागून ती कामं करून घेणार आहोत.